बघूया पुढील 4 षटकात अशीच कामगिरी करतात का योद्धा 11 संख्या 4. पुन्हा एकदा सुंदर असा मारलेला चेंडू, यावर षटकार, यावर षटकार. शेवटच्या चेंडूवर चेतन यांनी लॉंग ऑफच्या दिशेने खेचलेला हा षटकार. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला सुंदर असा फटका, 6 धावा. चेतनांनी पुन्हा एकदा तिथेच फटका मारला जिथे पहिला षटकार मारला. ऍक्शन रिप्ले म्हणावं लागेल पहिल्या षटकाराचा. चेतन यांच्या बॅटतून स्लोअर फुलटॉस करून चेतन यांनी मिड विकेटच्या दिशेने खेचलेला हा षटकार. बॉल जातोय सीमा पार. षटकार. पहिले षटक चांगले टाकलेले असताना बळीराम यांचे दुसरे षटक खूप महागडे ठरलं. या षटकामध्ये 2 झुंजार 11 संघाचं, कारण पहिल्या 2 षटकात खूपच कमी धावा आल्या होत्या. स्लो टाकण्याच्या प्रयत्नात असताना या ठिकाणी चेतन यांनी असा गेलेला षटकार, कमीत कमी 60 मीटरवर गेलेला हा षटकार. पहिल्या 2 षटकात फक्त 13 धावा होत्या, परंतु पुढच्या 2 षटकात मोठे मोठे फटके खेळून चेतन यांनी पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेला सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु तोपर्यंत नीतीने थोडेसे चालाकीने गोलंदाजी करतायत. या ठिकाणी पुन्हा एकदा खूप मोठा फटका लॉंग ऑफच्या दिशेला, यावर 6 धावा. चेंडू जातोय सीमा पार. 6 धावा. लागोपाठच्या 2 चेंडूवर 6 धावा. मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करतायत ते चेतन. लॉंग ऑन असू द्या, खेळतात ते चेतन. पुन्हा एकदा मोठा फटका मारायच्या प्रयत्नात, परंतु 5वं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 61. उजव्या खराब फेकी, त्यावर 2 धावा घेतल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 3 पुढील चेंडूवर पुन्हा एकदा निर्धाव असा टाकलेला चेंडू. 46 धावांवर खेळतायत. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा टाकलेला चेंडू, तो जाऊन आदळतोय तो चेतन